नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नेहमीच्या रव्यापासून खूपच मस्त असा सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता, कारण हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत. आता हा एकदा मी फिरवून घेते आणि इथे पाहू शकता अगदी बारीक अशी याची मी पावडर तयार करून घेतले. ही पावडर आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. यानंतर यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे रव्याला बाइंडिंग येईल. यानंतर यामध्ये साखर घालायची आहे. तर इथे मी अर्धा चमचा साखर घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. थोडंसं कमी आंबट असलेलं दही इथे घालायचं आहे. आता त्याच दह्याच्या कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे. तर सुरुवातीला यातलं अर्धं घालूया आणि मिक्स करूया आणि लागेल तसं आणखी पाणी यामध्ये घालायचं आहे. हे अजूनही घट्ट आहे, तरी ते उरलेलं अर्धा कप पाणी मी ते घालते आहे. मिक्स करून यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि स्मूथ असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे आणखी अर्धा कप मी पाणी घेतलं आहे. तर आतापर्यंत यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलं आणि आता हे अगदी परफेक्ट आहे. आता इथे मी एक विस्कर घेतला आहे. याने असं हे एकजीव करून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं छान बीट करून घ्यायचं, म्हणजे रवा आणि पिठं सगळं छान एकजीव होईल. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. असं पीठ हे आपल्याला हवं आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनटांसाठी झाकून ठेवूया आणि चटणी बनवूया. तर चटणीसाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यानंतर इथे थोडासा कांदा घालायचा आहे. थोडीशी चिंच घातली आहे आणि आता यामध्ये पाणी घालून याची चटणी वाटून घ्यायची आहे. ही चटणी आपण बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेऊया मीठ. यानंतर या चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की इथे अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ किंचित ब्राऊन झाली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. इथे आता मी 1 लाल मिरची घालते तुकडे करून. ही मस्त अशी फोडणी तयार आहे. यामुळे चटणी खूपच खमंग लागेल. तर ही आता फोडणी आपण चटणीवरती घालूया. तर ही छानशी साऊथ इंडियन स्टाईलची आपली चटणी तयार आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर अप्रतिम लागते. चटणी आपण तयार केली. आता आपण पुढची कृती करूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे हे आणि हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे. तर यामध्ये आता अगदी थोडंसं साधारण 2 चमचे इतकं पाणी मी घालते आणि नेहमीच्या डोशा बॅटरप्रमाणे हे पीठ तयार करून घेतलं आहे. आता इथे पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. याचे आज आपण इन्स्टंट डोसे बनवणार आहोत, म्हणून इथे मी बेकिंग सोडा घातला आहे. सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे.
आता डोसे बनवण्यासाठी हे पीठ अगदी तयार आहे। इथे मी डोसा तवा गॅसवरती गरम करून घेतला आहे। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरने असं पुसून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि पसरवायचं आहे। अगदी व्यवस्थित तुम्हाला हा डोसा पसरवता येतो। पहिल्या वेळेस जरी तुम्ही बनवत असाल तरीही अजिबात काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। अगदी छान हा डोसा पसरवू शकाल तुम्ही। आता वरून ड्राय होईपर्यंत वाट पाहूया। 2 ते 3 मिनिटांमध्ये डोसा असा वरून ड्राय होतो। वरून ड्राय झाल्यानंतर याला तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचे। आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा पहा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही याचा रंग पाहू शकता। अगदी कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे। रंगसुद्धा मस्त आला आहे। काढून घेऊया। तर अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा हा डोसा तयार होतो। आता इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेतला आहे। यावरती आता आवडीप्रमाणे टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी तुम्ही टाकू शकता। मी इथे शेजवान चटणी लावून घेते, पसरवून घ्यायची आहे। आता यावरती थोडासा कांदा, कोथिंबीर घालते। तुम्ही यावरती जी मसाला डोसाची भाजी असते ती घालून यापासून मसाला डोसासुद्धा बनवू शकता। फोल्ड करून घेऊया। तर मस्त असा जाळीदार आपला डोसा तयार झाला आहे। अगदी इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे। झटपट तुम्ही नाश्त्यासाठी हे डोसे बनवू शकता। चटणीबरोबर मी ते सर्व केलेत। पाहू शकता किती मस्त असा रंग आला डोशाला आणि जाळीसुद्धा खूप छान आले। अगदी क्रिस्पी झाला आहे डोसा। तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।